उस्मानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खुनाची घटना समोर आलेली आहे. नेमकं कशा प्रकारे हा खून झालेला आहे, काय एकंदरीत प्रकरण आहे? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारे राजाभाऊ उत्तम लोंढे वय 60, जे डॉक्टरेट झालेले होते, एच.डी. होते, ते अभियांत्रिकी विद्यालय ते सिव्हिलचे, आणि नुकतेच ते शासकीय नोकरीतून रिटायर झालेले होते. त्यांचे 2 मित्र होते, विशाल राठोड आणि आकाश पवार. यांच्या मदतीने मागच्या महिन्यामध्ये ते 5 तारखेला दौलताबाद येथे एका फार्म हाऊसवरती पार्टी करता गेलेले होते, आणि पार्टीवरून आल्याच्या दिवशी रात्री, त्या दिवशीच्या रात्रीपासून ते मिसिंगमध्ये होते. आणि त्यांचे बंधू जे आहेत, त्या बंधू उत्तम लोंढे यांनी बार्शी, सोलापूर या ठिकाणी येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली होती. उस्मानपुरा पोलीस स्टेशनचा तपास चालू होता, आणि त्याचबरोबर पॅरलल क्राईम ब्रांचची टीम देखील त्याचा तपास करत होती. 2 दिवसापूर्वी त्यांचे बंधूंनी माझी देखील भेट घेतलेली होती, आणि त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे कॉन्ट्राडिक्शन आणि डेव्हलपमेंट झालेले होते, ज्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला 14 तारखेला, ज्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून याच्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत विशाल राठोड आणि आकाश पवार यांना अटक केलेली होती. ज्याच्यामध्ये नंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या अटकेमध्ये चौकशी करता त्यांनी जे मयत राजाभाऊ लोंढे आहे यांचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं. घटना अशी झाली की 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्यांचे देणेघेणे होते, कारण की खतरो के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता. त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते, आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते. आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजाभाऊ लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं, ते वेपन आरोपींनी काढून घेतलं, आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला. दौलताबाद ते शहरामध्ये येत असताना रस्त्यात, आणि डेड बॉडी गाडीमध्ये ठेवली त्यांची. त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला. घरी गेल्याचं दाखवलं, परंतु सिग्मा हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन गेल्याचं दाखवलं, परंतु ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले नाहीत. आणि अगोदरच त्यांनी 2-3 दिवस अगोदर त्यांनी JCP वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील खणून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल. तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेड बॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली, आणि त्याच्यानंतर परत JCPला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता. परंतु क्राईम ब्रांचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली, आणि त्याच्यामध्ये 3ही आरोपींना अटक केलेला आहे, आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. हा, ते जे मयत आहे त्यांचा मोबाईल जो आहे, हे आरोपी पुण्याला घेऊन गेलेले होते, आणि तिथं त्यांनी लक्ष्मी रोडला तो मोबाईल त्यांनी स्विच ऑन केलेला होता, आणि त्या व्हॉट्सअपवरती त्यांनी स्टेटस ठेवलं होतं की मला संपर्क साधू नका, आणि मी 20-25 दिवस बाहेर आहे. परंतु ते जे स्टेटस करता व्हॉट्सअपचं जे इंग्लिश होतं लँग्वेज, ते अतिशय म्हणजे चुकीची लँग्वेज होती. कारण की हे मयत जे आहेत राजाभाऊ लोंढे हे IIT शिकलेले होते, आणि अशा उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे इंग्लिश असणं हे अपेक्षित नव्हतं. तर त्याच ठिकाणी आम्हाला शंका निर्माण झालेली होती, आणि नंतर पुढच्या गोष्टी जुळून आल्या व्यवस्थित.